आल्या आल्या म्हटलं ना लगेच व्हिडिओ काढते. का एकदा काय काढायचा व्हिडिओ राहून गेला की मग ते तसंच राहून जातं. त्याच्या आधी ना कानात वारा जाऊन परत सर्दी होते म्हणून कापूस घातलेला तो काढून घेतला. आणि आता तुम्हालाही घाई झाली असेल की काय बाबा एवढं हिने खरेदी केलं. तर चला तुम्हाला आज दाखवते. आता आता बाळाला सध्या काय आम्ही अभ्यास वगैरे असं काय नाही, फक्त आता तो काहीतरी वेगळा काढत होता खेळण्याचं सेट. तर म्हटलं तो घेण्यापेक्षा हे घेतलेलं बरं. चित्र बघून तरी म्हटलं त्याला समजेल की काय वस्तू आहेत, काय प्राणी आहेत, कुठचं फळ आहे, एवढंच. बाकी एवढ्यात त्याला अभ्यासाचं टेन्शन देऊन त्याला त्याच्या डोक्यावर भार नाही पाडायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या बायसाठी आम्ही गेलेलो ना, तर ती बाय आणि ही बाय खूप क्यूट आहे. आम्हाला तर खूपच आवडली. पण आता हिच्याबरोबर आम्ही किती खेळू आणि ती कुठच्या कोपऱ्यात बसलेली असेल काय माहिती. पण आता पाहिजे होती म्हणून घेऊन आलो. तर नंतर पण तुम्हाला आता पुढे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेन की त्या बायचं काय झालं, खेळतोय की नाही ते. आणि त्याच्यानंतर बघा आता ब्रश ठेवायचं जुनं जे होतं ना ते खराब झालं आहे आणि आता मग नवीन हे घेऊन आलो ब्रश ठेवण्यासाठी. आता म्हटलं सध्या त्यातल्या त्यात टेम्पररी घेऊन आले, नंतर काहीतरी छानसं असे परमनंट चांगलं भेटलं ना तर ते घेऊन येईन. आणि आता हे एक स्वेटर असं म्हणणार नाही, टी शर्टच आहे पण म्हणजे फुल लेंथ हाताची आहे आणि थोडंसं जाड आहे आणि त्याच्यावर झेब्रा होते. मग हे घेतलं त्याच्यासाठी. आणि आता जे कपड्यांचे क्लिप असतात ना, आता 1 महिनाच झालेला आम्ही क्लिप आणलेले. आता खेळायला म्हणून घेतो आणि ते तोडून टाकतो. म्हणून मग आता हे परत घेऊन आलेत. आता हे मात्र त्याला दाखवणार नाही, हे लपवूनच ठेवणार. आणि त्याच्यानंतर आता हे माझ्या बाळाने नाही घेतला, हे त्याच्या पप्पाने घेतलं आहे. आता मलाही काय असं काय म्हटलं काय करणार आहे या ह्याच्यावर, खेळणार की काय करणार? याचा फक्त असा आवाज येतो पिक 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 आणि लाईट एवढीच. पण आता त्याच्यावर कसं काय खेळणार काय माहिती. आता त्याच्या पप्पाने घेतलं म्हटलं नको कसं म्हणू, म्हणून मग ते. आणि त्याच्यानंतर बघा आता सध्या औषधं खूप वाढली आहे डॉक्टरांची. म्हटलं तर ते औषधाच्या बाटल्या वगैरे सगळं ठेवायला म्हटलं एक डब्बा घेऊया. म्हणजे कसं एका डब्यात राहतील आणि इकडे तिकडे होणार नाही. नाही तर कसं पटकन समजा त्याला ताप वगैरे आला ना तर पटकन काय सुचत नाही कुठे काय ठेवलं आहे ते. मग एका डब्यात असलं ना तर चांगलं. मग ते त्याच्यासाठी हा एक मोठा डबा घेतला आहे. म्हणजे सगळी जेवढी त्याची औषधं आहेत सध्या दिलेली चालू ती सगळी याच्यात राहतील. म्हणून म्हटलं चला आता. आणि त्याच्यानंतर हे एवढंच आम्हाला थोडंसं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही तेवढं घेऊन आलो. बाकी झालं. चला तुम्ही बघताय काय? चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.